पाहतो आपण टॉपिक नंबर 5 ॲसिड बेसिस अँड साल्ट हा टॉपिक आपण पाहतोय. त्यातला मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, आर्यनस थेअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस हे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलेले आहे. आज काय बघणार आहोत आपण, क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेस हा पॉईंट आज आपण बघणार आहोत. ॲसिड आणि बेसचं क्लासिफिकेशन कसं करतात हे आज आपण बघणार आहोत. कसं क्लासिफिकेशन करतात, स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस असं काय करतात क्लासिफिकेशन करतात. स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स, बेसिस अँड अल्कली असं काय करतात क्लासिफिकेशन करतात. एक एक पॉईंट बघूयात. ॲसिड्स अँड बेसिस क्लासिफाईड as strong and weak on the basis of the extent to they dissociate in their aqueous solution. aqueous solution मध्ये कसे डिसोसिएट होतात त्याच्यावरून त्यांचे काय करतात क्लासिफिकेशन करतात. कशामध्ये, स्ट्रॉंग आणि वीक मध्ये त्यांचं काय करतात क्लासिफिकेशन करतात. त्यातला पहिला बघूयात काय आहे. स्ट्रॉंग ॲसिड ऑन डिझॉल्विंग इन वॉटर, स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड द रिझल्टिंग aqueous solution mainly contains hydroxyl ion with concern acidic radical. स्ट्रॉंग ॲसिड वॉटरमध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होतात आणि त्यांचं जे ॲक्वेस सोल्युशन असणार आहे त्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये मेनली काय असणार आहेत, हायड्रॉक्सिल आयन अँड कन्सर्न ॲसिडिक रॅडिकल. फॉर एक्झाम्पल HCl. आता एक बघ एक्झाम्पल बघूयात. HCl हा वॉटरमध्ये डिसोसिएट होतो आणि काय देतो, हा हायड्रोजन आणि क्लोरीन. हायड्रोजन काय झाला बेसिक रॅडिकल, क्लोरीन काय झाला ॲसिडिक रॅडिकल. काय झाला ॲसिडिक रॅडिकल. काय लक्षात ठेवणार आहे साध्या सोप्या वर्डमध्ये, ऑन डिझॉल्विंग वॉटर अ स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट ऑलमोस्ट डिसोसिएट कम्प्लिटली अँड गिव्स राइज टू अँड ॲक्वेस सोल्युशन गिव्स राइज टू हायड्रोक्सिल आयन विथ कन्सर्न ॲसिडिक रॅडिकल. फॉर एक्झाम्पल HCl, HBr, HNO3 and H2SO4. These are strong acid, means completely dissociate in water and gives rise to hydrogen ion with concern acidic radical. Then next, weak acid on dissolving in water, weak acid does not dissociate completely. हा खूप महत्त्वाचं आहे. काय की weak acid वॉटरमध्ये completely dissociate होत नाहीत. The resulting aqueous solution contains hydrogen ion and concern acidic radical in small proportion along with large proportion of undissociated molecule of ॲसिड. ज्यावेळी वीक ॲसिड आपण वॉटरमध्ये डिसोसिएट करतो किंवा डिझॉल्व्ह करतो त्यावेळी ते कम्प्लिटली डिसोसिएट होत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतात, लेस proportion of hydrogen ion and concern acidic radical and large proportion मध्ये काय असतात undissociated molecules of the acid. For example acidic acid CH3, COH and CO2. काय लक्षात ठेवणार आहे स्ट्रॉंग आणि वीक मध्ये डिफरन्स. स्ट्रॉंग ॲसिड ऑलमोस्ट डिसोसिएट कम्प्लिटली on dissolving in water the strong acid dissociate completely and gives rise to hydrogen ions and concern acidic radical. In case of weak acid on dissolving water, weak acid does not dissociate completely and resulting aqueous solution contains less proportion of hydrogen ion and concern acidic radical along with large proportion of undissociated molecules of the acid. Then next, strong base on dissolving water, strong base dissociate almost completely and resulting aqueous solution contains mainly hydroxyl ion and concern बेसिक रॅडिकल. काय होतात, स्ट्रॉंग बेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ते कम्प्लीट डिसोसिएट होतात आणि ज्यांचं जे ॲक्वियस सोल्युशन आहे त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये मेनली काय असतात, हायड्रॉक्सिल आयन्स विथ कन्सर्न बेसिक रॅडिकल. फॉर एक्झाम्पल NaOH. एक बघूयात NaOH हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर डिसोसिएट होणार आहे आणि काय मिळणार आपल्याला Na हा काय झाला बेसिक रॅडिकल. हा काय झाला बेसिक रॅडिकल आणि हायड्रॉक्सिल हा हायड्रॉक्साईड हा काय झाला ॲसिडिक रॅडिकल. म्हणजे काय, ज्यावेळी आपण स्ट्रॉंग बेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू त्यावेळी तो ऑलमोस्ट कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे डिसोसिएट होईल आणि काय मिळतात आपल्याला हायड्रॉक्सिल आयन्स विथ कन्सर्न बेसिक रॅडिकल्स. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड अँड सोडियम ऑक्साईड. देन वीक base on dissolving in water, weak base does not dissolve completely. Weak base हा water मध्ये completely dissolve होत नाहीत. The aqueous solution contains mainly small proportion of hydroxyl ions and concern basic radical with a large proportion of undissociated molecules of base. बघा, on dissolving water, weak base does not dissociate completely and resulting aqueous solution contains small proportion of hydroxyl ions with
concerned basic radical along with a large proportion of undissociated molecules of base. वीक बेस ज्यावेळी आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू त्यावेळी तो पूर्णपणे डिसोसिएट होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात काय मिळतात, हायड्रॉक्सिल आयन मिळतात आणि त्याच्याबरोबर असणारे त्याचे बेसिक रॅडिकल मिळतात. आणि लार्ज प्रपोर्शनमध्ये काय असतात, अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स ऑफ बेस. फॉर एक्झाम्पल NH3. आता स्ट्रॉंग बेसमध्ये काय आणि वीक बेसमध्ये काय डिफरन्स आहे बघूयात. ऑन डिझॉल्विंग वॉटर, in case of strong base, on dissolving water, strong base dissociate completely and resulting aqueous solution contains mainly hydroxyl ions with concerned basic radicals. In case of weak base, on dissolving in water, weak base does not dissociate completely. The resulting aqueous solution contains small proportion of hydroxyl ions and concerned basic radical along with a large proportion of undissociated molecules of base. For example, NH3. Then बघा लास्ट आहे अल्कली. द बेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर कॉल्ड अल्कली. आपण ह्याच्या आधी सुद्धा बघितलंय, जे बेसेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात त्यांना काय म्हणतात, अल्कली म्हणतात. बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर कॉल्ड अल्कली. जे बेसेस काय येतात पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात किंवा विरघळतात त्यांना काय म्हणतात, अल्कली. बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर कॉल्ड अल्कली. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड. along this sodium hydroxide and potassium hydroxide are the bases, while NH3 is a weak base. लक्षात राहू देत. NaOH, KOH आणि NH3 हे काय आहेत, अल्कलीचे एक्झाम्पल आहेत. त्यातले NaOH आणि KOH हे काय आहेत, स्ट्रॉंग बेसेस आहेत आणि NH3 काय आहे, वीक बेस आहे. लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवणार आहे, अल्कली म्हणजे काय, द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड अल्कली. जे बेसेस पाण्यामध्ये काय होतात, पूर्णपणे विरघळतात किंवा विरघळण्याची क्षमता पाण्यामध्ये जास्त असते, अशा बेसिसला काय म्हणायचं, अल्कली. बघा, द बेसेस दॅट डिझॉल्व इन वॉटर आर कॉल्ड अल्कली. ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कली. म्हणजे काय, सगळ्या अल्कली बेसेस आहेत पण सगळ्या बेसेस अल्कली नाहीत, कारण जे बेसेस फक्त वॉटरमध्ये डिझॉल्व होतात त्यांनाच काय म्हणतात, अल्कली म्हणतात. त्याच्यामुळं सगळ्या अल्कली बेसेस आहेत. ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कलीज. लक्षात राहू देत. बघा, बेसिसिटी आणि ऍसिडिटी बघायचं आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. नंबर ऑफ H hydrogen obtained from the one molecule, number of hydroxyl ion obtained from one molecule. किती आहे HCl मध्ये हायड्रोजन आयन्स किती आहेत बघायचं आपल्याला. ह्या ठिकाणी किती आहेत, 1 आहेत. HNO3 मध्ये सुद्धा किती आहे, 1 आहे. H2SO4 मध्ये 2 आहेत. H2CO3 मध्ये किती आहेत, 2. H3BO3 मध्ये किती आहेत, हायड्रोजन आयन 3. H3PO4 मध्ये किती आहेत, 3. CH3COOH मध्ये किती आहेत, 3. त्यानंतर हायड्रॉक्सिल आयन ऑप्टेन फ्रॉम वन मॉलिक्यूल. NaOH मध्ये किती आहेत, 1. KOH मध्ये 1. CaOH2 मध्ये 2. BaOH2 मध्ये 2. AlOH3 मध्ये किती आहेत, हायड्रॉक्सिल आयन 3. FeOH3 मध्ये 3. NH4OH मध्ये 1 आहेत. म्हणजे काय काय ठिकाणी काय लक्षात आपल्याला, 1 हायड्रोजन आयन किंवा हायड्रॉक्सिल आयन आहेत, तर काय काय ठिकाणी 2 आहेत, काय काय ठिकाणी 3 आहेत. बघा, हा क्वेश्चन आहे एक बुकमध्ये, त्यावेळेस बघूयात हा टेबल पुन्हा एकदा. बघा, बेसिसिटी आणि बेसिसिटी ऑफ ऍसिड बघूयात. बेसिसिटी ऑफ ऍसिड आणि ऍसिडिटी ऑफ बेस लक्षात राहू देत. बघा, द नंबर ऑफ हायड्रॉक्सिल आयन ऑप्टेन बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल इज ऑफ एन ऍसिड इज कॉल्ड इट्स बेसिसिटी. बघा, द नंबर ऑफ हायड्रोजन आयन ऑप्टेनेबल बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ एन ऍसिड. एक ऍसिडचा मॉलिक्यूल डिझॉल्व्ह झाल्यानंतर किंवा डिसोसिएट झाल्यानंतर, एक ऍसिडचा मॉलिक्यूल डिसोसिएट झाल्यानंतर किती आपल्याला हायड्रोजन आयन्स मिळतात त्यालाच काय म्हणतात, बेसिसिटी ऑफ ऍसिड. कारण हायड्रोजन काय आहे, हा काय आहे, बेसिक रॅडिकल आहे. काय आहे, बेसिक रॅडिकल आहे, म्हणून काय म्हणतात, बेसिसिटी ऑफ ऍसिड. म्हणजे काय, जर आपण वन मॉलिक्यूल ऍसिडचा काय केला, डिसोसिएट केला किंवा डिसोसिएट झाला, त्याच्यानंतर आपल्याला हायड्रोजनचे किती आयन्स मिळतात त्याला काय म्हणतात, बेसिसिटी ऑफ ऍसिड. द नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स ऑप्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ एन ऍसिड इज कॉल्ड इट्स बेसिसिटी. देन ऍसिडिटी ऑफ बेस. द नंबर ऑफ हायड्रोक्सिल आयन ऑप्टेनेबल बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ द बेस इज कॉल्ड इट्स ऍसिडिटी. म्हणजे काय की आता हायड्रॉक्सिल हा काय आहे, ऍसिडिक आहे. काय आहे, ऍसिडिक रॅडिकल आहे. त्याच्यामुळं काय म्हणलंय की एक मॉलिक्यूल बेसचा डिसोसिएट झाल्यानंतर किती आपल्याला हायड्रोजन आयन्स मिळतात त्याला काय म्हणतात, ऍसिडिटी ऑफ बेस. बेसिडिटी ऑफ ऍसिड मीन्स नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स ऑप्टिमल बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऍसिड इज कॉल्ड इट्स बेसिसिटी. And acidity means number of hydroxyl ion obtainable by the dissociation of
one molecule of a base is called its acidity. Then next बघा हेच बघणार आहोत की the basicity of an acid is the number of hydrogen ion produced. बेसिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ हायड्रोजन आयन प्रोड्युस्ड वेन वन मॉलिक्यूल ऑफ ऍसिड डिसोसिएट इन वॉटर. वन मॉलिक्यूल ऍसिडचा डिसोसिएट झाल्यानंतर किती आपल्याला हायड्रोजन आयन्स मिळतात त्याला त्याची काय म्हणतात? काय म्हणायचं त्याला? बेसिटी ऑफ ऍसिड. म्हणजे वन मॉलिक्यूल डिसॉल्व्ह झाल्यानंतर किती आपल्याला बेसिक किंवा किती आपल्याला काय मिळतात? हायड्रोजन आयन्स मिळतात. किती आपल्याला हायड्रोजन आयन्स मिळतात? किती आपल्याला हायड्रोजन आयन्स मिळतात त्यालाच काय म्हणतात? त्याची काय म्हणतात? बेसिसिटी असं म्हणतात. बघा बेसिसिटी ऑफ एन ऍसिड इज द नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स प्रोड्युस्ड वेन वन मॉलिक्यूल ऑफ ऍसिड डिसोसिएट इन वॉटर. ऍसिडचा एक मॉलिक्यूल वॉटरमध्ये डिसोसिएट झाल्यानंतर किती हायड्रोजन आयन्स मिळतात त्याला त्याची काय म्हणतात? बेसिसिटी म्हणतात. बघा ऍसिड HCl H2SO4 HNO3 H3PO4 हे काय आहेत? ऍसिडचे एक्झाम्पल आहेत. आणि बेसिटी कशी आहे बघा? मोनोबेसिक, डायबेसिक, मोनोबेसिक, ट्रायबेसिक, मोनोबेसिक आणि डायबेसिक. आता हे कसं आहे मोनोबेसिक डायबेसिक ते एकदा बघूयात. बघा आता कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. नंबर ऑफ हायड्रोक्सिल आयन्स ऑब्टेन फ्रॉम वन मॉलिक्यूल अँड नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स ऑब्टेन फ्रॉम वन मॉलिक्यूल. बघा नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स HCl किती आहेत हायड्रोजन आयन ह्याच्यामध्ये? 1 आहेत. म्हणून ह्याला काय म्हणायचं? मोनो. काय म्हणायचं? मोनो म्हणजे 1. मोनो म्हणजे 1. हा काय झाला? मोनो बेसिक. कारण हायड्रोजन काय आहे? हायड्रोजन काय आहे? बेसिक रॅडिकल आहे. पॉझिटिव्ह रॅडिकल आहे, बेसिक रॅडिकल आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं? मोनो बेसिक. HNO3 मध्ये किती आपल्याला हायड्रोजन आयन्स आहे? तिथं 1. म्हणून ह्याला सुद्धा काय म्हणायचं? मोनो बेसिक. H2SO4 मध्ये हायड्रोजन आयन्स किती आहेत? 2. म्हणून ह्याला काय म्हणायचं? डायबेसिक. मोनो मीन्स 1, डाय मीन्स 2. देन H2CO3 मध्ये किती आहेत हायड्रोजन आयन किती आहेत? 2. म्हणून ह्याला काय म्हणायचे? डाय बेसिक. H3BO3 मध्ये किती आहेत हायड्रोजन आयन? 3. म्हणून ह्याला काय म्हणायचे? ट्राय म्हणजे 3. त्यानंतर H3PO3 मध्ये 3. म्हणून ह्याला काय म्हणलं? ट्राय बेसिक. आणि CH3COH म्हणून काय म्हणलं इथं? किती आहेत हायड्रोजन? 1 आहेत. म्हणून काय म्हणलं ह्याला? मोनो बेसिक. मोनो, डाय आणि ट्राय. मोनो मीन्स 1 हायड्रोजन आयन असेल कंपाऊंडमध्ये किंवा त्या ऍसिडमध्ये तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? मोनोबेसिक. 2 असतील तर डायबेसिक, 3 असतील तर ट्रायबेसिक. मोनो, डाय, ट्राय. आणि बेसिक काय म्हणायचं? कारण हायड्रोजन आयन्स कसे आहेत? काय म्हणतात त्यांना? बेसिक रॅडिकल म्हणतात. म्हणून ह्याला काय म्हणलंय? मोनो बेसिक. त्यानंतर बघा सेकंड आहे कशामध्ये? बेसमध्ये बघा NaOH आहे. काय आहे? NaOH मध्ये हायड्रोक्सिल आयन्स किती आहेत? 1. म्हणून ह्याला काय म्हणलंय? मोनो ऍसिडिक. कारण OH का असतो? OH काय आहे? हा कसला रॅडिकल आहे? ऍसिडिक आहे. कसला आहे? ऍसिडिक आहे. कसला असतो हा? ऍसिडिक असतो. म्हणून काय म्हणलंय? मोनो ऍसिडिक. KOH मध्ये हायड्रोक्सिल आयन किती आहेत? 1. म्हणून काय म्हणलं? पुन्हा मोनो ऍसिडिक. CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड मध्ये किती आहेत? 2 आहेत. म्हणून काय म्हणले? डाय ऍसिडिक. त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी सुद्धा किती आहेत? 2 आहेत. म्हणून ह्याला काय म्हणलं? डाय ऍसिडिक. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मध्ये सुद्धा किती आहेत? 3 आहेत. म्हणून ह्यांना काय म्हणलं? ट्राय ऍसिडिक. म्हणजे मोनो मीन्स 1, डाय मीन्स 2, ट्राय मीन्स 3. किती ऍसिडिक रॅडिकल इथं? 1 आहेत. म्हणून मोनो ऍसिडिक. सेकंडमध्ये हे तर 2 आहेत. म्हणून डाय ऍसिडिक. इथं 3 आहेत. म्हणून ट्राय ऍसिडिक. हिनं पुन्हा OH3 मध्ये 3 आहेत. म्हणून इथं काय? ट्राय ऍसिडिक. आणि NH4OH मध्ये 1 आहे. म्हणून इथं काय? मोनो ऍसिडिक. म्हणजे काय? जर ऍसिडमध्ये बेसिक रॅडिकल 1 असेल म्हणजे बेसिक रॅडिकल कोणता आला? हायड्रोजन. तर काय झाला? मोनोबेसिक. 2 असतील तर डायबेसिक, 3 असतील तर ट्रायबेसिक. तसं बेसमध्ये हायड्रोक्सिल आयन्स 1 असतील म्हणजे ऍसिडिक आहेत ते, ऍसिडिक रॅडिकल आहेत. तर काय म्हणायचं? मोनो ऍसिडिक. 2 असतील तर डायऍसिडिक, 3 असतील तर ट्राय ऍसिडिक. बघा ह्याच्यावरूनच क्लासिफाय करतात. इथं एकच हायड्रोजन आहे म्हणून मोनोबेसिक. 2 आहेत म्हणून डायबेसिक. त्यानंतर 3 आहेत म्हणून ट्रायबेसिक. मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक. त्यानंतर बघा ऍसिडिटी ऑफ बेस. द नंबर ऑफ आयोनायझेबल हायड्रोक्सिल रॅडिकल प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ अ बेस इज नोन ॲज इट्स ऍसिडिटी. म्हणजे जर आपण काय केला? 1 मॉलिक्यूल डिसोसिएट केला कशाचा? बेसचा. तर आपल्याला त्यापासून किती हायड्रोक्सिल आयन मिळतात त्याला त्याची काय म्हणतात? ऍसिडिटी ऑफ बेस. NaOH, KOH किती आहेत? किती आहेत ऍसिडिक रॅडिकल? 1. म्हणून ह्याला काय म्हणलंय? मोनो ऍसिडिक रॅडिकल. इथं किती आहेत? 2. म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे? डाय ऍसिडिक रॅडिकल. इथं 3 आहेत. म्हणून ह्याला काय म्हणलंय? ट्राय ऍसिडिक बेसिस. काय म्हणलंय? ट्राय ऍसिडिक बेसिस. मोनो, डाय आणि ट्राय. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट रेफर द टेबल अँड गिव्ह राईज टू मोनोबेसिक, ट्रायबेसिक, डायबेसिक रॅडिकल. बघितलं तर आपण रेफर टेबल 1 अँड गिव्ह राईज टू 3
टाइप्स ऑफ बेसिस आणि देअर एक्झाम्पल हे सुद्धा आपण बघितले. 3 टाईपचे बेसिस कोणते? मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक. बघा शेवटी अजून एकदा बघूयात. बघा मोनो, डाय आणि ट्राय म्हणजे काय. बघा ऑन द बेसिस ऑफ टेबल गिव्ह एक्झाम्पल मोनो, डाय अँड ट्राय बेसिक. मोनो बेसिक पहिल्यांदा बघूयात. काय बघूयात? मोनो बेसिक. दोज ऍसिड प्रोड्यूस ओनली हायड्रोजन आयन ऑन डिसोसिएशन. ओनली वन हायड्रोजन आयन ऑन डिसोसिएशन. जे बेस काय करतात? फक्त एकच हायड्रोजन डिसोसिएट झाल्यानंतर फक्त एकच हायड्रोजन काय करतात? प्रोड्यूस करतात. त्यांना काय म्हणायचं? मोनो बेसिक. फॉर एक्झाम्पल HCl, HNO3, HCN ह्याच्यामध्ये काय आहे? किती आहेत? बेसिक रॅडिकल किती आहेत? किंवा हायड्रोजन आयन किती आहेत? 1 आहेत. म्हणून याला काय म्हणलंय? मोनो बेसिक. आणि बेसिक का? तर हायड्रोजन काय आहेत? पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि हे काय आहेत? बेसिक रॅडिकल आहेत. काय आहेत? बेसिक रॅडिकल आहेत. म्हणून यांना काय म्हणलेलं आहे? मोनो बेसिक म्हणलेलं आहे. काय होतात? दोज ऍसिड प्रोड्युसेस ओनली वन हायड्रोजन आयन ऑन डिसोसिएशन. डिसोसिएशन झाल्यानंतर जे ऍसिड काय करतात? फक्त एकच हायड्रोजन आयन प्रोड्यूस करतात. त्यांना काय म्हणलंय? मोनो बेसिक ऍसिड. देन डायबेसिक ऍसिड. दोज ऍसिड प्रोड्यूस 2 हायड्रोजन आयन्स ऑन डिसोसिएशन. डिसोसिएशन झाल्यानंतर जे ऍसिड काय करतात? 2 हायड्रोजन आयन प्रोड्यूस करतात. त्यांना काय म्हणलेलं आहे? डायबेसिक. तिसरे H2SO4 याच्यामध्ये H2 आणि H2CO3 मध्ये H2 म्हणजे इथं किती हायड्रोजन आयन प्रोड्यूस केलेत? 2 हायड्रोजन आयन काय झालेत? प्रोड्यूस झालेत आफ्टर डिसोसिएशन. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड डायबेसिक ऍसिड. म्हणजे हायड्रोजन काय आहे? बेसिक आहे. 2 हायड्रोजन आहे म्हणून डायबेसिक ऍसिड्स. अँड थर्ड ट्रायबेसिक. दोज ऍसिड प्रोड्यूस 3 हायड्रोजन आयन्स ऑन डिसोसिएशन. जे ऍसिड काय करतात? 3 हायड्रोजन आयन प्रोड्यूस करतात डिसोसिएशन झाल्यानंतर. म्हणजे काय होणार आहे? H3BO3चं डिसोसिएशन झाल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे? 3 हायड्रोजन आयन्स काय होणार आहेत? प्रोड्यूस होणार आहेत. दोज ऍसिड प्रोड्युसेस 3 हायड्रोजन आयन ऑन डिसोसिएशन कॉल्ड ट्रायबेसिक ऍसिड्स. ट्रायबेसिक ऍसिड. असंच कुणाचं आहे? असंच बेसिस सुद्धा आहे. बघा मोनोबेसिक, मोनो ऍसिडिक बेस. दोज बेस प्रोड्युसेस 1 हायड्रॉक्सिल आयन ऑन डिसोसिएशन. बघा NaOH हाय. OH काय आहे? बेसिक रॅडिकल. आणि Na काय आहे? बेसिक रॅडिकल. आणि OH काय आहे? ऍसिडिक आहे. म्हणून काय म्हणलं? मोनो ऍसिडिक बेस. म्हणजे जेवढे एक असेल ऍसिडिक रॅडिकल या ठिकाणी तर काय झाला? मोनो ऍसिडिक बेस. 2 असतील तर डायऍसिडिक बेस आणि 3 असतील तर ट्रायऍसिडिक बेस. दोज बेस प्रोड्युसेस ओनली 1 हायड्रोजन आयन डिसोसिएशन. फॉर एक्झाम्पल NaOH. OH इथं OH काय आहेत? फक्त एकच काय आहेत? हायड्रॉक्सिल आयन्स आहेत. म्हणून ह्यांना काय म्हणायचं? मोनो acidic base. Those bases produce only 1 hydroxyl ion on dissociation. Then diabasic base. Those diacidic base. काय? Diacidic base. बघा those bases produces 2 hydroxyl ions on dissociation. जे बेसेस काय करतात? 2 हायड्रॉक्सिल आयन्स डिसोसिएट झाल्यानंतर तयार होतात. इथं बघा CaOH2 ह्या ठिकाणी BaOH2 आणि MgOH2. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, बेरियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय तसे 3 ऍसिड्स आहेत. या ठिकाणी OH2 आहे म्हणजे काय मिळतात आपल्याला? 2 हायड्रॉक्सिल आयन ऑन डिसोसिएशन. डिसोसिएशन झाल्यानंतर 2 मिळतात. म्हणून ह्याला काय म्हणलं? डायसिडिक बेस. म्हणून काय म्हणलं यांना? डायऍसिडिक. कारण OH काय आहे? ऍसिडिक रॅडिकल आहे. OH किती आहेत? 2 आहेत. OH रॅडिकल किती आहेत? 2 आहेत. त्याच्यामुळे काय म्हणलं? डायऍसिडिक. आणि हा कसला आहे? कोणामध्ये असतो? बेसमध्ये. म्हणून डायऍसिडिक बेसमध्ये. डायसिडिक बेस म्हणलं त्यांना. आणि ट्रायऍसिडिक. दोज बेसेस प्रोड्युसेस 3 हायड्रॉक्सिल आयन्स ऑन डिसोसिएशन. काय करतात? बेस काय करतात? डिसोसिएट झाल्यानंतर 3 हायड्रॉक्सिल आयन काय होतात? प्रोड्यूस होतात. म्हणून त्यांना काय म्हणलंय? ट्राय ऍसिडिक बेस. फॉर एक्झाम्पल AlOH3 अल्युमिनियम हायड्रॉक्साईड अँड बघा आयरन हायड्रॉक्साईड. काय त्याच्यामध्ये डिसोसिएट झाल्यानंतर हे 3 काय होतात? हायड्रॉक्सिल आयन प्रोड्यूस करतात. बघा पुन्हा एकदा बघा ऍसिड बघूयात. मोनो ऍसिडिक बेस म्हणजे बेसिक रॅडिकल कोणता? इथं हायड्रोजन आहे. समजा दोज ऍसिड प्रोड्यूस ओनली 1 हायड्रोजन आयन ऑन डिसोसिएशन. ह्याला काय म्हणणार? मोनो बेसिक ऍसिड. दोज ऍसिड प्रोड्युसेस 2 हायड्रोजन आयन ऑन डिसोसिएशन. त्याला काय म्हणणार? डायसिडिक बेस. अँड दोज ऍसिड प्रोड्युसेस 3 हायड्रोजन आयन ऑन डिसोसिएशन. ह्याला काय म्हणणार? ट्रायबेसिक ऍसिड. काय म्हणणार? ट्रायबेसिक ऍसिड. बेसिक रॅडिकल ऍसिडमध्ये एकच असेल तर त्याला काय म्हणायचं? मोनो बेसिक. बेसिक रॅडिकल किंवा हायड्रोजन आयन्स किती असतील? 2 असतील तर काय म्हणायचं? डाय बेसिक. 1 असेल तर मोनो बेसिक, 2 असेल तर डायबेसिक आणि 3 असतील तर ट्राय बेसिक ऍसिड. आणि ऍसिडिक आणि बेसमध्ये बघा एकच हायड्रॉक्सिल आयन असेल तर मोनो ऍसिडिक बेस, 2 असतील तर डायसिडिक बेस आणि 3 असतील तर ट्रायसिडिक बेस. असं काय आहे ह्यांचं क्लासिफिकेशन आहे. पुन्हा एकदा बघा, जर
जर ॲसिडमध्ये एकच हायड्रॉक्सिल आयन असेल तर त्याला काय म्हणायचं, मोनोबेसिक ॲसिड. 2 असतील तर डायबेसिक ॲसिड आणि 3 असतील तर ट्रायबेसिक ॲसिड. तसं बेसमध्ये बघा, एकच हायड्रॉक्सिल आयन असेल तर मोनो ॲसिडिक बेस, 2 असतील तर डायसिडिक बेस आणि 3 असतील तर ट्रायसिडिक बेस. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन आयन किती आहेत ते मोजायचे आहेत आणि इथं काय मोजायचे आहेत, हायड्रॉक्सिल आयन. बेसमध्ये हायड्रॉक्सिल आयन आणि बेस हायड्रॉक्सिल आयन कसा आहे, ॲसिडिक आहे, म्हणून ह्याला काय म्हणलंय, ॲसिडिक बेस. काय म्हणलंय, मोनो ॲसिडिक, डायसिडिक, ट्रायसिडिक. म्हणजे हा ॲसिडिक रॅडिकल बेसमध्ये किती आहेत, 1 असतील तर मोनो, 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय. आणि बेसिक रॅडिकल कोणते आले, हायड्रोजन. त्या ॲसिडमध्ये बेसिक रॅडिकल हायड्रोजन 1 असेल तर मोनो बेसिक, 2 असतील तर डायबेसिक, 3 असतील तर ट्रायबेसिक. असं काय आहे, क्लासिफिकेशन आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा पॉईंट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजत असतील. जर समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये किंवा ह्या टॉपिकच्या पुढच्या राहिलेल्या भागाबरोबर भेटूयात आपण.